भुलेश्वर फाट्यावरती मंडळी तर हे तिकडून एक हे बसवलंय, सिग्नल बसवलंय आणि तिकडून भुलेश्वरवरून येणाऱ्या सासवडवरून येणाऱ्या रोडला तिथे एक सिग्नल बसवलंय आणि पुण्यावरून येणाऱ्या तिकडचं एक बसवायचं काम चालू आहे. यामुळे काय होईल, थोडासा लोकांना समजेल की बाबा पुढे फाटा आहे आणि जेणेकरून अपघात व्हायचं ते बंद होईल, असं कमी प्रमाण होईल असं मला वाटतंय. आपण काल परवा एक व्हिडिओ बनवला होता, त्यानिमित्ताने आज जरा थोडी काहीतरी प्रगती दिसते. चला मंडळी, आपण ते भुलेश्वर फाट्यावरचं जे व्हिडिओच्या माध्यमातून आपण विनंती केली होती ग्रामस्थांना किंवा हायवे प्रशासनाला की याच्यावरती जे चौकातनं सासवडवरून येणारे, इकडून येणारे, तिकडून येणारे, ह्या बाजूने येणारे जे काही पब्लिक आहे, ह्या पब्लिकचं सतत काही ना काही तिथं रहदारी, तर याच्यामुळे काय होतं, सतत काही ना काही अपघात होण्याची चिन्ह असतात किंवा होतात. 8 दिवसाला, दर 15 दिवसाला असं होत राहतात. पण त्या माध्यमातून, त्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचली. तर त्यानंतर त्यांनी आज रोजी काल ॲक्च्युली तिथं त्यांनी भुलेश्वर सासवडवरून येणाऱ्या ठिकाणी तिथे एक छोटा सिग्नल बसवलाय. तिकडून येणाऱ्यांसाठी एक सिग्नल बसवलाय आणि इकडून जाणाऱ्यांसाठी एक पूर्वी होता तो आता चालू आहे. म्हणजे त्या व्हिडिओच्या आपण माध्यमातून जी विनंती केली होती त्या विनंतीला मला वाटतं थोडंसं आपल्याला काय म्हणतात त्याला सहकार्य मिळालं आणि त्यांनी त्या व्हिडिओच्या माध्यमातून ते ऐकलं असं म्हणता येईल. ठीक आहे, तो पाहिला की नाही ते त्यांना माहिती, पण असं म्हणता येईल की आपल्या त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जो बनवला त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी ते तिथे दोन्ही साईडनी सिग्नल बसवले. तुम्हाला मी ते व्हिडिओमध्ये दाखवतो सिग्नल. ठीक आहे, बघा तुम्ही ते. चला. आणि सतत तिथं काही ना काही होण्याची होतच राहतात. जसं मी तुम्हाला काल परवाच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो की उरळी कांच्यामध्ये मेन चौकापासून पुढे वाहतूक वळवलेली आहे, मेन चौक बंद करून पुढे घेतलेले, त्यामुळे तिथे ट्रॅफिकची समस्या आता बऱ्यापैकी होत नाहीये. तर असंच इथेही करायची गरज आहे असं मला वाटतं. कारण आता लोक काय होतं, तिकडून आउट साईडनी पण येतात. म्हणजे पुण्यावरून येताना आउट साईडनी त्या साईड पट्टीला आउट साईडनी इकडून येतात. मी सुद्धा येतो, ते चुकीचं आहे. तर आउट साईडने जे येतात ते सुद्धा नाही आले पाहिजे, ते बंद झालं पाहिजे तिथे असं मला वाटतं. जे आउट साईडने तर त्यांच्यावरती फाईन बसला पाहिजे. कारण तो चौक रहदारी खूप आहे त्या रोडला. आता भुलेश्वर सासवड रोडला गाड्या भरपूर येतात जातात, कंटिन्यू गाड्या असतात. त्याची थोडीशी दखल घेणंही गरजेचं असतं. पण चला, त्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना यश भेटले की त्यातच बऱ्यापैकी ह्या साईडने सिग्नल पण बसवलेत. पण अजून थोडीशी त्यात प्रगती होणं गरजेचं आहे. रामकृष्ण हरी. व्हिडिओ बघा.